नमस्कार. आज आम्ही आंबे आणले आहे. हो का आंबे बघू. छान येतोय. आता गोड आंबरस बनवणार आहे. चला आता आपण आंबे धुवून घेऊ. केला ना नळाचा प्रेशर चालू आणि त्या प्रेशर खाली आंबे धुयाला सुरुवात झाली. आंबे चकाचक धुवून त्यात साठलेलं जे पाणी आहे ते खराब ओतून दिलं. आता झालं आंबा पिळायला सुरुवात. एक एक आंबा लागले पिळायला. कसा मस्त पिकलेला आंबा आहे, पाडाचा आंबा. आणि बघा कसा कलर चांगला आहे मस्त. आंब्याचा रस तयार झालाय ना. आता तो मिक्सरच्या भांड्यात वतला. आता त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकला की त्याला आणखीन गोडवा तयार होणार आणि गोडवा तयार झाल्यावर त्याची टेस्ट जोरात लागणार. आता हे भांड मिक्सरला लावायचं आणि आता मिक्सर चालू करायचा आहे. मिक्सर लागला की वरडायला. मोठमोठ्याने मिक्सर वरडत होता. आता राव आंबरस घट्ट घट्ट तयार झाला आणि माझ्या जिभेला पाणी सुटलं. मम्मा आता आंबरस तयार झाला. हो, तयार झाला. आंबरस पूर्ण तयार झालेला आहे आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे, कारण तो थंड करायचा. एकदम थंड झाला की आणखीन त्याला गोडवा तयार होणार. आता गव्हाच्या पिठात पाणी वतून कणिक मळाय सुरुवात झाली. आता कणकीचा उंडा मळून मळून आता उंडा तयार झाला. मोठ्या उंड्याचे लहान लहान उंडे तयार करायला सुरुवात झाली. बेलण्याने लाटाय सुरुवात झाली. त्याला तेल लावून पीठ टाकून त्याची घडी घालून त्याला गोल राऊंड मध्ये फिरवून पुन्हा पीठ टाकून गरम तव्यावर चपाती टाकण्यात आली. आता चपाती भाजाय सुरुवात झाली आणि तिला भाजता भाजता आलटी पलटी त्याला तेल लावून चपचपीत चपाती आता पूर्ण तयार झाली. तिची घडी घातली आणि तिला टोपल्यामध्ये स्वाधीन करायची आणि ती टोपल्यामध्ये जाऊन चपाती पडली. आंबरस पळीने हलवून घेतला आणि डिशमध्ये ओतला. ताटामध्ये चपाती ठेवली. आता आंबरस खायची तयारी झाली. ताटामध्ये काय काय, सोयाबीनची भाजी, आंबरस आणि चपाती, एवढेच मेनू ह्या ताटामध्ये होते. आणि आता आंबरस चपातीचं ताट तयार झालं. आंबरस चपाती खाण्यासाठी पंगत बसली. आंबरस छान झाला आहे. आंबरस मस्त छान झाला. घराच्या बाहेर पावसाचे वातावरण झाले होते. वारं सुटलं होतं, त्यामुळे लाईट गेली होती. घरामध्ये लाईट नव्हती. औषध मारायच्या पंपाच्या बॅटरीचा बल्ब लावून आमची सगळी फॅमिली आंबरसचा गोडवा घेत होते आणि सोयाबीनची भाजी आणि गोड आंबरस चपाती खात आनंदात चाललं होतं आणि एकदम गोड आंबरस झाला होता. मी पण खाल्ला. एकदम छान, मस्त, एकदम ओके. नमस्कार.